जय जवान जय किसान मित्रांनो, सर्वांना आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कळलंसुद्धा असेल की कालपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा 6वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आणि पहिल्या टप्प्यात जवळजवळ 50 लाख महिलांच्या बँक खात्यात DPTद्वारे पैसे जमा करण्यात आले। तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, तुम्हाला पैसे जमा होण्याचा मेसेज बँकेकडून आला का नाही, आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये पैसे जमा झाले म्हणून कमेंट करा। ज्यांचे पैसे खात्यात आले नाही त्यांनी गावाचे नाव किंवा जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा। पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काल 5 जिल्ह्यातील 30 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि उद्या 5 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा होतील। तर हे जिल्हे कोणते आहेत, कोणत्या बँकेत पैसे जमा होत आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल। आणि तुम्हाला 6वा हप्ता 1500 रुपये जमा झाला असेल किंवा नसेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहे। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा काल 11 वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली होती। तुम्हाला माहिती असेल की जवळपास 2 महिन्यापासून लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत होत्या, परंतु एक दिवस पुढे ढकलत चाललेला होता आणि अशावेळी आज आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं। ते लाडक्या बहिणीच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिले, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करावी। आणि त्यानंतर काल 11 वाजल्यापासून आतापर्यंत पहिला टप्पा अधिक दुसरा टप्पा एकूण 10 जिल्ह्यातील 50 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले। अजून एक चिंतेचा विषय हा आहे की लाखो महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत 6वा हप्ता जमा झालेला नाही, कारण की नवनियुक्त सरकारने योजनेत काही बदल केलेले आहेत। अर्थात आता कित्येक महिलांना छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरून योजनेतून वगळण्यात येत आहे, कारण की राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे। सरकारकडे पैसे नाहीत। लाडक्या बहिणींनी महायुतीवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं, पण आता कित्येक महिलांसोबत विश्वासघात होताना दिसत आहे। लाडक्या बहिणी आता परक्या बहिणी होताना दिसत आहेत। बघा, महागाई किती वाढली आहे। तुम्हाला पण माहिती आहे, तेलाचे भाव, पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत आणि या योजनेतून काही का होईना महिलांना दिलासा मिळाला। पण आता काय झालं, हे लोक निवडून आले आणि त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली। बघा, 6वा हप्ता कालपासून आजपर्यंत 2 टप्प्यात 10 जिल्ह्यातील 50 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे, पण लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंटमध्ये सांगा, पैसे आले नसतील तर कमेंट 1 सेकंदसुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका। बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता हे बँक खातं चालणार नाही। लाडक्या बहिणीच्या हप्ता फक्त या बँकेत येणार आहेत, बाकीचे बँक खातं रद्द होणार। लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा 1-2 हप्ते राहिले असतील किंवा काहीचे पैसे आले नसतील, पण आता पुढचा जो हप्ता आहे जो वाढवून 2100 रुपये झाला आहे, जो येण्यासाठी तुमचे हे बँक खातं आता तुम्हाला चेक करावं लागणार आहे। महिलांसाठी अर्जंट तातडीची सूचना, तुमच्या आधीचं बँक खातं चालणार की नाही लगेच चेक करा। 2 मिनिटात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये बदल झाला आहे। 1500 रुपये वाढवून आता 2100 रुपये झाले आणि ते पुढील हप्त्यापासून मिळणार आहेत। डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये मिळत आहे, पण आता या बँकेचं बँक खातं चालणार नाही। तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे
ते चालेल की नाही हे कसं चेक करायचं? व्हिडिओच्या शेवटी 2 मिनिटाच्या आत मोबाईलवर तुम्हाला एक प्रक्रिया करून समजून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला बँकेत जावं लागणार, कारण की आता गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. बँकेमध्ये जाऊन महिलांना हे काम अर्जंट करावे लागणार आहे. अन्यथा तुमचा जो 6वा हप्ता आहे 1500 रुपये तो येणार नाही. तुमच्या आधीचे पैसे जरी आले असतील पण आता तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागेल, कारण की बँक खात्याच्या संदर्भात नवीन सूचना त्या ठिकाणी आता देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचं बँक खातं कोणतं चालणार, कोणतं बँक खातं चालणार नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावच्या सभेत काय म्हणाले पहा. त्यांनी काय म्हटलं, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचे आम्ही जाहीर केलं होतं. म्हणून 1500 रुपयाचे 2100 रुपये करण्यात आलेले आहेत. पण पुढील हप्त्यापासून ते जमा होतील. 6वा हप्ता 1500 रुपये जमा होत आहेत. पण त्यांनी सांगितलं की पैसे येणार, पण त्यासाठी हे बँक खातं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. कोणतं बँक खातं चालणार, कोणतं चालणार नाही, तुमचं कोणतं बँक खातं आहे, तुम्ही जोडलेलं बँक खातं चालेल का? जरी आधीचे पैसे आले असतील तर आता बँक खातं बदलावं लागेल का? तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत. कारण की आता पहा, राज्यात निवडणुका झाल्या आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने लाडकी बहीण योजना लागू केली. त्यांना लोकसभेत झालेल्या पराभवाची चिंता होती, म्हणून त्यांनी काही विचार न करता ही योजना लागू केली. त्यांनी पैशाचा विचार केला नाही. आता बहिणींनी महायुतीला निवडणुकीत भरपूर प्रेम दिलं. महायुतीची सरकार स्थापन झाली आणि आता लाडक्या बहिणीची गरज संपली, म्हणून प्रत्येक महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे. बघा, कालपासून 6वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुम्हाला पैसे मिळाले नसतील, अत्यंत काळजीपूर्वक तातडीने तुम्हाला एक काम करायचे आहे. कारण की आता ह्याच बँक खात्यात पैसे जमा होणार. बँकेचे बँक खाते चालणार नाही. तुमच्या जोडलेल्या बँक खात्यामध्ये देखील आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा. कारण काय होईल, पुढील महिन्यापासून जे 2100 रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे पूर्वी वर्षाला 18,000 त्या ठिकाणी येणार होते. 5 हप्त्याचे मिळून तुम्हाला 7,500 रुपये आले असतील. पण आता लक्षात घ्या, 2100 रुपये प्रति महिना जर म्हटलं तर जवळपास 25,200 रुपयाचा लॉस तुमचा होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. कारण की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला डायरेक्ट मोबाईलवर करून दाखवणार आहेत. कसं चेक करायचं आणि तुम्हाला समजेल की तुमचं बँक खातं चालेल की नाही. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढे लाडकी बहीण योजनेचे आता पैसे कुठल्या बँक खात्यात जमा होणार? बघा, हप्ता वाढला आहे आणि नियमामध्ये बदल काय झालेला आहे. आधार नंबर टाकून तुम्हाला चेक करायचे आहे. आता लक्षात घ्या, ह्याच बँक खात्यात पैसे येणार, फक्त ह्याच बँक खात्यात जमा होणार. लाडकी बहीण योजनेचे पैसे, लाडकी बहीण योजनेसाठी नवीन बँक खातं देखील तुम्हाला आता खोलावं लागू शकतं. फक्त 5 मिनिटात संपूर्ण माहिती तुम्ही पाहत राहा. ही माहिती तुमचे 25,000 रुपये वाचवणारी आहे. आता पहा, सगळ्यात आधी लक्षात घ्या, DPT म्हणजे आता जे काही तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा ज्यांचे 1-2 हप्ते राहिलेले असतील किंवा पूर्वीचे पैसे पूर्ण आले असतील, पुढच्या पैशाची प्रतीक्षा तुम्ही करत आहात. पण DPT म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले. आता DPT मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एकाच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करता येतं. आता लक्षात घ्या, भरपूर महिलांनी कुठलं तरी जुनं बँक खातं आधीच खोलून ठेवलं होतं. ते त्या ठिकाणी जोडलं. काहींनी अर्जंट तातडीने पोस्ट ऑफिसचे खातं खोललं. काहींनी स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, RBI, पंजाब नॅशनल बँक, त्याच्यानंतर ग्रामीण बँक, असं महाराष्ट्रामध्ये असंख्य बँका आहेत. प्रत्येक महिलेने कुठल्या ना कुठल्या बँकेचे खाते खोलून ते त्याला जोडून दिले. आता
त्यावेळेस सरकारने त्या ठिकाणी अर्जंटमध्ये पैसे टाकून दिले. पण आता लक्षात घ्या, महायुतीची सरकार स्थापन झाली आणि आता त्यांना लाडक्या बहिणीसोबत पुढील 5 वर्षे काम नाही, म्हणून सरकार नवनवीन निर्णय घेत आहेत. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तातडीने आम्ही ते पैसे जमा करणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला तातडीने या गोष्टी करायच्या आहेत. आता काय करायचं तुम्ही पहा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी जमा झाला होता. त्यानंतर 31 ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये जमा झाले, ऑक्टोबरमध्ये जमा झाले. आता हे तुम्हाला माहीत आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यात काय झालं की काही महिलांचे बँक खाते चुकीचे असल्यामुळे, बँक खाते जे आहेत या पद्धतीने नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाले. पण आता हा प्रॉब्लेम पुढे होऊ नये, कारण की आता 2100 रुपयाचा हप्ता येणार आहे. त्यामुळे आता काळजी घेणे फार गरजेचे आहे. अत्यंत काळजीपूर्वक हे काम तुम्हाला करायचे. आता काम काय करायचे, पण त्याआधी तुमच्या कोणत्या बँकेचे खातं आहे, कारण की आता काही बँका चालणार नाही, काही बँका रद्द होणार असं देखील त्या ठिकाणी समजत आहे. पण आता तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे, तुम्हाला किती हप्त्याचे पैसे आले, तातडीने कळवा. आणि लगेच तुम्हाला काय चेक करायचं मी 2 मिनिटात सांगतो. आता तुम्हाला काय चेक करायचं आहे, DBT म्हणजे DBT प्रणाली जी आहे तर ती तुमच्या बँक खात्यावर चालू आहे की नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे कसं की तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याला लिंक आहे की नाही हे चेक करायचं. ते कसं चेक करायचं, मोबाईलवर 1 सेकंदाच्या आत तुम्ही चेक करू शकता. हातामध्ये आधार कार्ड तुम्ही आता घेऊन बसा आणि लगेच चेक करून घ्या, अन्यथा पैसे येणार नाहीत. आता पहा काय प्रक्रिया करायची. मोबाईलवरती एकदा समजून घेऊ आणि शेवटी मी सांगतो कोणते बँक खाते चालणार नाही. हे पहा, सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI. लक्षात घ्या, UIDAI सर्च करायचं आहे. आता तुमच्या आधार लिंकिंग कसं तपासायचे ते मी तुम्हाला सांगत आहे. बघा, तुमच्या मोबाईलवर गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI. सर्च करा. पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे. त्यानंतर तुमच्या समोर बँक सेटिंग स्टेटस हा ऑप्शन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर घालायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉगिनच्या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP म्हणजे तुमच्या जो मोबाईल आहे ना, मोबाईलमध्ये एक SMS येईल. तो OTP तिथे तुम्हाला घालायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की तुमच्या बँक खातं तुमच्या आधार तुमच्या कोणत्या बँक खात्याला जोडलेलं आहे, लिंक केलेलं आहे, तुम्हाला तिथे समजून जाईल. आणि तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे कळेल. या पद्धतीने कोणतं बँक खातं चालेल, कोणतं चालणार नाही, या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. अर्जंट तुम्हाला हे जे सांगितलं आहे व्हिडिओमध्ये ते काम करून घ्यायचं आहे. तुमच्या कोणत्या बँकेचे खातं तिथे जोडलेलं आहे, कोणतं बँक खात्याचा आधार DBT स्टेटस अनबेल आहे हे तातडीने तुम्हाला चेक करायचं आहे. जर इनॅक्टिव्ह असेल तर तातडीने तुम्ही बँकेत जाऊन तुमचे जे त्या ठिकाणी DBT अनबेल करून घ्यायचे आहे. कारण की पहा, आता कालपासूनच 6वा हप्ता 1500 रुपये खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यात पैसे नाही येण्यामागचे कारण हे असू शकते की तुमच्या आधार DBT इनॅक्टिव्ह झालेला असेल. म्हणून त्यामुळे आता तुम्ही उशीर करू नका. अर्जंट तातडीने जा आणि आजच हे काम करून घ्या. ॲक्टिव्ह नसेल तर करून घ्या किंवा पोस्टात खाता खोला. आता कोणतं खातं चालेल तर सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका ज्यांना IFSC कोड आहे, आधार DBT सिस्टम ज्यांच्याकडे आहेत त्या सर्व बँका चालणार आहे. तर तुमचं कोणत्या बँकेचे खातं आहे कमेंट करून कळवा. लाडक्या बहिणींनो, माझा मोबाईल डाटा समाप्त झाला, त्याच्यामुळे मी तुम्हाला मोबाईलवर दाखवलं नाही. पण उद्या जो व्हिडिओ येईल त्याच्यावर मी तुम्हाला प्रत्यक्ष सकाळी पहिला तो व्हिडिओ बनवीन, मोबाईल कसं चेक करायचं, काय चेक करायचं आहे. तर उद्या तुम्हाला सकाळी व्हिडिओ येईल. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.